मंडळी नमस्कार, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मंडळी गावाकडे पाऊस सुरू झालेला आहे, जोरदार पाऊस सुरू झालेला आहे आणि आतासुद्धा पाऊस पडतोय. कालपासून जोरदार पावसाला सुरुवात झाली आणि नदी बघा तुफान आता भरून व्हायला लागले आहे. काल म्हणजे नदीला पाणी खूप कमी होतं. ही आहे आमची भारजा नदी, बघा पाणी बघा किती आलं आहे. अगदी काल इथे ना असं ढोपरभर पाणी होतं, आता मात्र पलीकडे जाऊ शकत नाही असं पाणी झालं आहे. तर तुफान पाऊस पडतोय गावाकडे, हे बघा लाल लाल पाणी. असं वाटतंय आज दिवसभर पाऊस पडेल आणि नदीला पूर येईल असं वाटतंय. तर चला आज आपण फिरायला चाललेलो आहोत नवीन ठिकाणी, मजा येणार आहे मला तर चला जाऊया. कुठे गेलो होता आज? हा मग कागद वगैरे काय नाही तो? अगं भिजत डॉक्टरकडे आणि भिजत आजारी पडशील आणखी. अरे बाबा काय बोलायचं या आईला. या केशी इथून 9 किलोमीटर आहे, वैवी 19 किलोमीटर. बघा पाऊस तुफान चालू झाला आहे. आमच्या गावातील आई कुठे चालले अशी भिजत काय बोलायचं तिला. चला आपण इकडे जाऊया वरच्या बाजूला. हा रस्ता जो दापोलीकडे, या शॉर्टकट या रस्त्याने शॉर्टकटमध्ये दापोलीकडे जाता येतं. बाबा बाबा बघा बघा पाऊस किती आहे जोरदार. आज बहुतेक धुमाकूळ घालणार पाऊस. आता खरा वाटतोय पाऊस. वट पौर्णिमेच्या दिवशी जोरदार सुरू झालेला आहे. हो बाबा हो कुठे आहे आमखोल या बसा. हा छत्री पकडाल बरोबर. हा छत्री उलटी झाली ना, बाईकवरती छत्री उलटी झाली. अरे हां अशी वारावर लागला आपल्याला. ठीक आहे मग या चालत तुम्ही. हां बाईक मी स्लो नेत होतो तरी पण छत्री वाऱ्याने उलटी झाली. हा पुन्हा चढ आहे चढायचा. तर गाव तसं जवळच आहे त्यांचं. म्हटलं चला बसा हळूहळू नेतो तुम्हाला, छत्री पकडा मागे तुम्ही. पण नाही छत्री उलटी होते दिसता येते. बघा पाणी बघा कसला आलाय वरती. जबरदस्त पावसाने पिंपरी गेलेली आहे. हे बघा सर्व रस्ते आज धुवून येणार, सांभाळून जावं लागणार हाय. वा आणि काय झालं माहिती आहे का, माझी या हेल्मेटची काच तुटलेली आहे आणि मी गॉगलसुद्धा आणलेलं नाही. त्यामुळं पाणी आहे ना माझ्या डोळ्यांवरती मारता येईल बाईक चालवताना. मोठा प्रॉब्लेम झाला आहे आज. गॉगल विसरलो, अडचण झाली. आता नवीन हेल्मेट घ्यायचं आहे. आता मुंबईला गेलं की घेईन. तर आता आपण चढून आलो ना की इथं समोरच गाव आहे आमकोल, तर त्या गावामध्ये त्यांना जायचं आहे. तेव्हा इकडे नाचणी केलेली आहे. गेल्या वर्षी सुद्धा आपण इथे आलो होतो थोडे नाचणी लावायला. बघा आमकोलचे त्या बाबांना जायचं ना, त्याच गावातली लोक आहेत तिथे नाचणी लावत आहेत. काय बाई बऱ्यात ना, मी जातो फिरायला आज. चला तर येतो. बघा हिरवगार आता रान, हे बघा मस्त वाटायला लागलं आहे. हिरवं रान. आता काही दिवसांनी पूर्ण गवत आलं ना की मस्त वाटेल. जबरदस्त. तर आपण खरवते फाट्याजवळ आलेलो आणि इथे हे बघा घरगुती जेवण आणि होमस्टे. तुम्ही जर केळशी दापोली साईडला आलात तर तुम्ही या इथे राहू शकता. घरगुती होमस्टे आहे आणि अगदी जेवण घरगुती. आणि तुम्हाला सांगायचं झालं ना तर आमच्याकडचे लोक ना खूप म्हणजे अगदी घरातल्या माणसासारखी काळजी घेतात. जर एखादा पाहुणा असेल तर, आणि त्याला जेवण पण अगदी चांगलं, अगदी घरगुती जेवण चांगलं मिळेल. तर तुम्ही इकडे या भागामध्ये आला तर नक्की कॉल करा. हे बघा यांचा नंबर आहे, घरगुती जेवण आणि होमस्टे. हे बघा व्हॉट्सॲपवरती कॉल करा. खरवते गावामध्ये मस्त आहे. मला पण माहिती नव्हतं, मी आता आलो आहे म्हणून हे बॅनर पाहिलं आणि मी थांबलो. म्हटलं बघूया काहीतरी नवीन दिसतंय. पावसाने बघा काय केलं आहे, मी जसं थांबलो त्या स्टॉपला तसा तो पण थांबला आणि जसं मी तर निघालो ना पाऊस पुन्हा सुरू झाला आहे. आज काय माझी पाठ काय सोडत नाही पाऊस. हे बघा हे इकडे ना हे लागवड केलेली आहे आंब्याची कातलावरती. तर बऱ्यापैकी असं सक्सेसफुल नाही म्हणता येणार कातलावरती, कारण खूप वर्षापूर्वी झाडं लावलेली आहे त्यांनी, पण अजून पाहिजे तशी झाली नाहीत कारण कातलावरती आहेत पूर्ण. बघा
दोन्ही बाजूला रस्ता बघ कसा वाटतोय. वा लय भारी. काम करूया आपण. आज कुठे जायचं माहिती आहे का? आज आपण इकडे राईटला बोलूया. हा बघा रस्ता. हे बघा इकडे सरळ गेलो ना, सरळ इकडे तर डवली वळवी दापोली. इकडे गेलो ना मानखवणे वांझलोली आणि केळशी. तर या रस्त्याने केळशीला सुद्धा जाता येतं. तर आपण या रस्त्याने केळशीला जाऊया. काय हो ताई, किती शेळ्या आहेत तुमच्या? आहेत का तुम्ही राखणेला आहात? तुमच्या स्वतःच्या का? अच्छा मस्त. मग गाव कुठलं तुमचं? डवली. अच्छा किती आहेत शेळ्या? अरे वा मस्त. काम करता ना? शेती पण करता काय? अच्छा कसं नाव कसं तुमचं? पवार. अच्छा मी तिकडून बघितलं शेळ्या म्हणून इकडे आलो. तर या रूटने मला जायचं होतं केळशीला. 12 किलोमीटर आहे केळशी इथून. आपल्याला 12 किलोमीटर जावं लागणार आहे. बघूया मजा येणार आहे. नवीन रस्त्याला नवीन कोणी काय भेटतं आहे बघूया आपल्याला पाहायला. मी या रूटने कधी गेलेलो नाही केळशीला. अर्ध्या रस्त्यापर्यंत गेलेलो. इकडे मानखवण्याला आपण गेलो होतो. मानखवणे गावचा आपण व्हिडिओ बनवलेला आहे. त्यानंतर वांझलोलीला गेलो होतो. वांझलोली गावचा पण व्हिडिओ बनवलेला आहे. हा बघा पक्षी बघा. हा बघा मस्त ताऱ्यात उठला. डिस्टर्ब केलं त्याला आपण. हे बघा इकडे आपण आलेलो आहोत पुढे जरा. आणि हे नवीन काय इकडे रस्ता. हा रस्ता नवीन काय आहे बघूया. इलने आणि वाघिवणे पासून वांझलोलीपर्यंत. अच्छा हा इकडे इलने आणि वाघिवणे हा रस्ता गेलेला आहे. ॲक्च्युली त्या गावाकडे हा रस्ता होता. कच्चा रस्ता आहे. तर चिखल वगैरे असेल पुढे. तर इकडे आपण जाणार नाही आता. मला वाटतं काय माहीत नाही मला याबद्दल. काय खडीचं टाकलेलं आहे. खाली खडी टाकलेली आहे, माती टाकलेली आहे. हा गेल्या वर्षी नव्हता, यावर्षी नवीन बनलेला आहे. आणि इकडे समोर आहे वांझलोली. हे बघा या बाजूला वांझलोली गाव. बोर्डची हालत बघा काय झाले, कोणी केली अशी. तर इलने वाघिवणे तुमच्या गावाला मी येणार आहे लवकरच. कसला माहोल झाला आहे यार काय सांगू. तुम्ही बघा यार वातावरण बघा कसलं झालं आहे. जबरदस्त. बघा असं माळरान पूर्ण खुलं दिसतंय. काय बोलू यार किती भारी वाटतं यार फिरायला. लय मजा येते मला तर. हां तर आता आपण आलो. हे बघा हे गाव आहे ना. हा रस्ता जातो मानखवण्याला. मानखवणे इथून गेलो होतो आपण. हे बघा इकडे मानखवणे गाव आहे, जवळच आहे इथून. तर त्या गावामध्ये आपण गेलो होतो. त्या गावचा व्हिडिओ बनवलेला. तर त्या गावचा व्हिडिओ बघितला नसेल तुम्ही तर नक्की बघा. त्या गावामध्ये आपण गेलो होतो. त्या लोकांशी बोललो होतो. गावामध्ये जास्त कोणी लोक राहत नाहीत आता. वाव लई मजा येते आज फिरायला. काय सांगू तुम्हाला किती मजा येते मला. आणि पाऊस आहे सोबतीला. तर हे बघा हे समोर बघा किती खोदलेलं आहे. हे बघा हा सर्व बॉक्साईड आहे. बॉक्साईड हा बॉक्साईड आहे सगळा. रोवले मायनिंग. बापरे. हे बघा डोंगर पूर्ण उजाड केलेला आहे आणि पूर्ण खोदकाम केलेलं आहे. पूर्ण परिसर हा गाव रोवले गावचा परिसर आहे. तिकडे रोवले गावामध्ये पण आपण गेलो होतो. हा बघा परिसर पूर्ण बॉक्साईड आहे. इथे किती खड्डा खाल्ला आहे बघूया आपण पुढे जाऊन. कित्येक वर्ष ही खाण चालू आहे. हे बघा इकडे बघा. आता पावसाळा सुरू झाला त्यामुळे सर्व बंद आहे. हे बघा या डोंगराच्या पायथ्याशी बरीच सारी गावं आहेत. अशा प्रकारे हे डोंगरावरती खोदकाम चालू आहे. रोवले हे बघा माल बराच काढून ठेवलेला आहे त्यांनी, परंतु आता पावसामुळे बंद. सगळा हा बॉक्साईड. हे बघा किती दूरपर्यंत पूर्ण कित्येक एकरचा परिसर आहे तो खोदलेला आहे. दिसतंय ना तुम्हाला कॅमेऱ्यामध्ये. तर या मायनिंग संदर्भात आपण या रोवले गावामध्ये पण गेलो होतो आणि त्या लोकांशी सुद्धा बोललो होतो. तर लोकांच्या काय प्रतिक्रिया आहे ते तुम्ही नक्की ऐका. लोक तिथली स्थानिक लोक आहेत ती काय बोलली ते ऐका. हे बघा पूर्ण खोदून टाकलं आहे. हे बघा हे मागे आपण जेव्हा आलो होतो व्हिडिओ बनवण्यासाठी तेव्हा इकडे खोदकाम नव्हतं. तर माझा एकच प्रश्न आहे की बघा एवढा मोठ्या प्रमाणात हे सर्व खोदकाम चालू आहे
सरकारला यातून रेव्हेन्यू मिळतं. परंतु या परिसरासाठी, ज्या परिसरामध्ये हे सगळं आहे सापडतं आहे बॉक्साईट, तर या परिसरासाठी कोणत्याही प्रकारची म्हणजे खर्च केला जात नाही आहे. तर याचं दुःख वाटतं, कारण का एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये इकडचा जे काही खजिना आहे तो अक्षरशः म्हणजे लुटून नेल्यासारखा आहे. बघा इकडे पण आहे, या सर्व मशिनरी बघा, रात्रंदिवस त्या मशिनरी चालू असतात. आता सगळं पावसामुळे सगळं काम बंद झालेलं आहे. त्यांनी मशिनरी सर्व बघा कागदामध्ये पॅक करून ठेवले आहेत. हा बघा, ती तुम्ही विचार करू शकता, या सगळ्या मशिनरी त्या चालू असतात आणि किती ठिकाणी खोदून ठेवलेलं आहे. तर हे आता सगळ्या अख्ख्या कोकणामध्ये चालू आहे आता. हां, तर मी म्हणत होतो अशा प्रकारे हा सगळा खजिना आहे तो लुटून नेत आहेत. तर एकदा का हा खजिना लुटून नेला की त्यानंतरला मग तुमच्याकडे ढुंकूनही बघितलं जाणार नाही. तर मला असं वाटतं की आता हा जो खजिना नेत आहे तर त्याच्या बदल्यामध्ये इकडचा विकास झाला पाहिजे. सरकारने या इथल्या स्थानिकांसाठी काहीतरी असं केलं पाहिजे की इथे मोठ्या प्रमाणात रोजगार मिळेल, जो की अशा प्रकारे निसर्गाचा ऱ्हास करून नाही, तर इथल्या स्थानिकांना या निसर्गावरती, हा जो इथे निसर्ग आहे या निसर्गामध्ये काही सापडतं आहे. या निसर्गामध्ये आता इकडे स्थानिक म्हणजे काजू आंबा पिकं, त्यांच्यावरती नुसती फक्त काजू आंबा विकणं नाही, त्यावरती प्रोसेस करून काहीतरी तयार करून विकणं, हे अशा प्रकारचे उद्योग, अशा प्रकारचे ट्रेनिंग इथल्या लोकांना स्थानिकांना देऊन त्यांना त्यासाठी प्रोत्साहित केलं पाहिजे, बाजारपेठ उपलब्ध करून दिली पाहिजे. तर बघितलात किती मोठ्या प्रमाणात एक खोदकाम चालू आहे. त्या बदल्यामधले इथल्या स्थानिक गावांना काय मिळतं आहे? काहीच नाही मिळत आहे, काहीच नाही मिळत आहे. अक्षरशः लुटून नेल्यागत आहे. ते बघा इकडे सुद्धा चालू आहे. जिथे जिथे सापडेल तिथे सगळं खोदून अक्षरशः लुटण्याचं काम चालू आहे. बापरे, या बाजूला तर मी आलोच नव्हतो. कित्येक ठिकाणी काय काय चालू आहे आपल्याला त्याचा पत्तासुद्धा नाही आहे. हे बघा पूर्ण डोंगरचे डोंगर खोदून नेले जात आहेत. हे बघा किती राशीने पडल्यात. सगळा खजिना आहे, खजिना. तर आता पूर्ण आपण डोंगरावरती आहोत आणि जोरदार पाऊस तर पडतोय. आणि आता इथून व्ह्यू बघा जबरदस्त. हे बघा, हे आहे केळशीची खाडी. ते मध्येच एक बेट तयार झालं आहे, दोन्ही बाजूने तिकडून पाणी जात आहे. बघा खाली गावं आहेत पलीकडे, परंतु गावं आता दिसत नाही आहे, एवढा पाऊस पडतोय. इकडे खाली उंबरशेत गाव असेल. तर ज्या जमिनीमध्ये इकडे बॉक्साईट सापडला आहे तर त्या जमीनदारांना सुद्धा योग्य मोबदला मिळालेला नाही आहे. आणि आता इकडे सध्या काय चालू आहे, आपल्याकडच्या लोकांना फसवून इकडे बाहेरची लोक जमिनी खरेदी करत आहेत. म्हणजे खूप कमी मोबदल्यामध्ये, म्हणजे जमिनीचा पुरा मोबदलासुद्धा भेटत नाही गाव लोकांना. तर आपण मात्र गाव सोडून शहरांकडे चाललो आहे आणि बाहेरची लोक येऊन इकडे जागा खरेदी करत आहेत. आपणसुद्धा आपल्याला जमेल तशी, आपण नोकरी करतो आहे, पैसा कमावतो आहे, तर जमेल तशी आपण आपली स्वतःची जागा इथे डेव्हलप करायला पाहिजे. आणि आपल्याला आपल्या शेतीतून उत्पन्न वाढवलं पाहिजे, म्हणजे कालांतराने गावाकडे आपल्याला सेटल होता येईल. बघा एखाद दुसरी कुठे बाईक किंवा गाडी दिसते या रस्त्याला. रस्ता मस्त आहे, कुठेही खड्डे जास्त नाही आहेत. आता नवीनच बनलेला आहे, म्हणजे असेल बहुतेक 2-3 वर्षापूर्वी बनलेला. साईट बघण्यासाठी खाली नंबरवर संपर्क करावा. स्विमिंग पूलसुद्धा आहे इथे. लोकेशन उंबरशेत केळशी. तर थोडंसं पुढं आल्याच्या नंतरला हा इथे आतमध्ये एक रोड जातो आहे. तर या बाजूला गेलो ना तर आतमध्ये आदगाव आणि रोवले ही 2 गावं आहेत या बाजूला. तर चला आपल्याला इकडे खाली केळशीला जायचं आहे. पूर्ण बऱ्यापैकी उतार आहे. तर बघा केळशी आलेला आहे. केळशी भटवाडीचा. हे बघा केळशी, हा आला केळशी बाजारपेठ. रॉयल बिअर शॉपी हॉटेल पाहुणचार इथे समोर आलं आहे. लवकर आलो वाटतं असं वाटलं. तिकडे गेलो तर हरणं येईल पुढे.
तर चला जाऊया केळशी बाजारपेठ. पूर्वीच्या काही ना आम्ही काही म्हणजे खरेदी करायचं झालं तर केळशीला यायचो, परंतु आता आमच्याकडे देवारे थोडं डेव्हलप झालं आहे बऱ्यापैकी, त्यामुळे इकडे केळशीला सहसा आता आमच्याकडची गावातील लोक येत नाही तर आजूबाजूच्या गावातील सुद्धा. पूर्वी बाजारपेठ म्हटलं तर केळशी, काही झालं तरी केळशी, तर सगळेजण केळशीला यायचं, परंतु आता नाही. आता आम्ही देवारला जातो काही खरेदी करायची झालं तर. चला काम करतो, तुम्हाला ना समुद्रकिनारा दाखवून आणतो, केळशीची चौपाटी दाखवून आणतो. चला जाऊया, वेळ आहे आपल्याकडे. केळशीची चौपाटी बघूया, ते इथे बँक ऑफ इंडिया केळशी. चला जाऊन येऊया फिरून. केळशी म्हटलं की नारळ सुपारीच्या बागा बघा, दोन्ही बाजूने इकडे नारळ सुपारीच्या बागा आहेत. इकडे सरळ जायचं, अगदी सरळ जायचं. हनुमान मंदिर आहे ना, तिथून सरळ रस्ता पकडायचा. काय पाण्याला रस्ता करताय का? पाण्याला रस्ता करताय? काय करणार, आमच्याकडे बघा पाणी आग्रामधून पाणी घरामध्ये काय हां म्हणजे पाणी पुरा येतोय, त्याला करणार का आम्ही? आग्रामध्ये बघा, तुम्ही जाऊन बघा. कशामुळे? याच्यामुळे हा पाणी इथून का पाणी रिटर्न जातो. हां बघा. अच्छा, काय करणार, पंचायती काय करत नाही. ती चौपाटी ना खूप मोठी आहे, हे बघा पूर्ण दूरपर्यंत पसरलेली आहे. तिकडे पुढे ना 5 पंढरी गाव आहे, पण त्या गावामध्ये गेलो तो 5 पंढरी, आणि या समुद्राचं पाणी आहे ना ते अगदी त्यांच्या घरामध्ये घुसतं. तर तो व्हिडिओ तुम्ही पाहिला आहे की नाही मला माहीत नाही, तर तो व्हिडिओ पाहिला नसेल तर पहा. यावर्षीसुद्धा आपण जाऊन बघू की तिथे काय त्यासाठी काय सुरक्षा त्या लोकांसाठी झालेली आहे की नाही, सुधारणा झालेली आहे की नाही, की पुन्हा यावर्षी तोच त्रास त्यांना आहे. तर नक्की बघू आपण जाऊन यावर्षी. तर आता समुद्राच्या जवळ जाणंसुद्धा खूप रिस्की आहे, तर मी काही जवळ जाणार नाही. तर तुम्ही कधीही आताच्या टाईममध्ये समुद्राच्या बाजूला जाऊच नका, पाण्यामध्ये उतरू नका, कारण का आता समुद्राला मोठं उधाण असतं, आणि या उधाणामध्ये जर तुम्ही एखाद्या थोड्या पाण्यात जरी गेला तरी अंदाज नाही आहेत, लाटा आहेत त्या मोठ्या उचलत असतात आणि त्या लाटांमध्ये धोका असतो. त्यामुळे अशा प्रकारे तुम्ही जर समुद्रकिनारी गेलात तर पाण्याच्या जवळ जाण्याचा बिलकुल प्रयत्न करू नका. मी सुद्धा आता पाण्याच्या जवळ बिलकुल जाणार नाही आहे. त्या बाजूला कोणीही नाही बघा, दिसते का? कोणीही नाही. तर अशा प्रकारे आहे ही केळशीची चौपाटी. कधी आलात तर उन्हाळ्याच्या सीझनमध्ये नक्की या. बोटिंग वगैरे असतं उन्हाळ्याच्या वेळी. पुन्हा इकडे राहण्यासाठी ना इकडे जवळच हॉटेल्स आहेत. तिकडे बघा नीरज विसावा म्हणून आहे, तर असे जवळच हॉटेल्स आहेत, म्हणजे तुम्हाला राहण्याची सुद्धा चांगली सोय होऊ शकते, आणि अशा प्रकारे हा समुद्रकिनाऱ्याचा तुम्ही आनंद घेऊ शकता. वाजले आता 1:30 वाजला. 1:30. या रस्त्याचं रुंदीकरण होणं गरजेचं आहे. हा मोठा रहदारीचा रस्ता असतो कायम, आणि हा एवढा अरुंद रस्ता आहे ना की समोरून जर मोठी गाडी आली, समोरून एसटी आली तर साईड घेण्यासाठी जागा नाही. बाईक वगैरेला पण चालू शकतं, परंतु अचानक जर आली तर बाईक कुठे टाकणार असा प्रश्न आहे, म्हणजे जागा नाही जास्त बाजूला. तर धबधबे आता वाहायला लागलेले आहेत पुन्हा एकदा. तर आता पोचलो आहे आपण मांदिवलीमध्ये. आता भूक खूप लागले. ते समोर ना वडापाव खूप छान मिळतं, असेल वडापाव तर खाऊया आपण. हा बघा मांदिवलीचा पर्या, इथे वडापाव खूप छान मिळतं. बघूया, हाय बहुतेक, हाय 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 वडापाव द्या, 2 द्या. पार्सल नाही खातो. बरं थंड आहे, चालेल ना? चालेल चालेल. काय कुठे चाललात, कुठे सर्व? वल्गन दिला की काय? अजून टाईम आहे. आपलं पूर्ण सर्कल कंप्लीट झालेलं आहे. मगाशी आपण त्या आई भेटल्या होत्या बघा, डॉक्टरकडे आल्या होत्या आणि भिजत चालल्या होत्या, तर ती तिथे आपल्याला भेटलेली, आणि आपण इथून गेलेलो आणि आता इथून आलो. अगदी सर्कल आपलं कंप्लीट झालेलं आहे. चला आता जाऊया आता घरी. आज अशा प्रकारे आपण फिरून आलेलो आहोत, मजा आली. बाकी पाऊस तुफान होतं मगाशी. इकडे मांदिवली मोहल्ला, चिंचगडची खलाटी बघा. आता घरी पोहोचलो आहे. बाबा पण गेले होते देवारला, ते सुद्धा आले एस टीमध्ये. तर मंडळी अशा प्रकारे आजचा प्रवास होता. तर आज मात्र आपण कुठल्या गावामध्ये गेलो नाही, मात्र रूटनी फक्त आपण केळशीकडे पोहोचलो आणि तिथून सरळ आपण घरी आलेलो.
तर पुढे आपण येणाऱ्या व्हिडिओमध्ये अनेक गावांमध्ये जाऊ, त्या गावातील लोकांशी बोलू. विविध प्रकारचे व्हिडिओज तुम्हाला नक्की पाहायला मिळतील, चांगले चांगले. तर या व्हिडिओमध्ये एवढंच. पुन्हा भेटू अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये. तर मंडळी, स्वतःची काळजी घ्या, आपल्या कुटुंबाची काळजी घ्या आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे ते हॅपी राहा. चला तर बाय.